नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र कुमार प्रेमचंद मांडवडे। आज आपण इतिहास या विषयाचा पाठ क्रमांक 3 मराठा सरदार भोसले यांचे कर्तबगार घराणे हा पाठ पाहूया। धामधुमीचा काळ। छत्रपती शिवराय यांचा जन्म होण्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात अराजकता होती। ज्याप्रमाणे संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला आणि आपला धर्म जागृत ठेवला, आधी त्याच पद्धतीनं शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रामध्ये शौर्याची परंपरा निर्माण केली। तो काळ धामधुमीचा होता। एकीकडे विजापूरचा आदिलशाह, एकीकडे अहमदनगरचा निजामशाह, एकीकडे गोव्याचे पोर्तुगीज आणि उत्तरेमध्ये आग्र्याचा मुघल बादशाह शहाजहान, ह्या 4 सत्ता महाराष्ट्रामध्ये होत्या आणि त्यांचे अनेक जहागीरदार वतनदार महाराष्ट्रात ठिकठिकाणी होते आणि ते या युद्धाच्या कामी मराठा सरदारांचा उपयोग करून घेत असत। शूर मराठा सरदार मराठे काटक होते, शूर होते, धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते। लढाईवर जाताना पराक्रम गाजवण्यात त्यांना खूप अभिमान वाटे। कमरेला भाला, तलवार, एक घोंगडी, गुडघ्यापर्यंत असणारे धोतर, डोक्याला एक पागोटे असे मराठी सरदार मान घालून घोड्यावर बसत आणि बादशहाच्या दरबारात गेले की बादशहा त्यांना आपल्या चाकरीमध्ये ठेवी। अशा प्रकारे हे महाराष्ट्राचं शौर्य त्यावेळी परक्यांच्या कामी येऊ लागलं। हे बऱ्याच लोकांना बरोबर वाटत नव्हतं। फौजबंद मराठे सरदार सुलतानाकडे गेले की ते त्याला चाकरीत ठेवत, कधीकधी जहागिरीसुद्धा देई आणि मग काही हे सरदार चांगलेसुद्धा होते, पण त्यापैकी काही मात्र स्वतःला त्या जहागिरीचे मालक समजत। विजापूर, अहमदनगर येथील सुलतानाच्या दरबारी अनेक मोठमोठे मराठा सरदार त्यावेळी जहागीरदार होते, जसं सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले। आता यापैकी सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवाचे वंशज आणि शिवरायांच्या आई ह्या सिंदखेडच्या जाधवांच्या लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या। तर शिवराय हे भोसले कुळातील होते। शौर्याची परंपरा। हे सारे सरदार शूर व काटक होते। त्यापैकी आता ह्या अनेक जे सरदार होते यापैकी अनेकांचे आपापसामध्ये हार्डवेअर होते। ते त्याकरता अनेकदा आपापसात युद्धसुद्धा करत, पण या युद्धामध्ये नाहक स्वकीयांना त्रास होत असे। पण आपण ह्या स्वकीयांसाठी एकत्र यावं, काहीतरी करावं असं काही त्यांना कधी वाटलं नाही। असा प्रयत्नसुद्धा 400 वर्षात कोणी केला नाही। त्यावेळी हे आपले एवढे पराक्रमी शौर्य परकीयांच्या कामी येत असे। पण एवढं मात्र खरं की या मराठा सरदारांनी महाराष्ट्रामधल्या तरुणांना पराक्रमाची गोडी निर्माण केली आणि महाराष्ट्रामध्ये शौर्य जिवंत ठेवले। ज्याप्रमाणे संतांनी महाराष्ट्रात धर्म जागृत ठेवला, धर्माचं रक्षण केलं, अगदी त्याच पद्धतीनं मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा जिवंत ठेवली। घृष्णेश्वराचे मंदिर। सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट। वेरूळच्या लेण्याजवळ एक सुंदर असं कोरीव मंदिर होतं। या मंदिराच्या भिंतीला भेगा पडल्या होता, गाभारा पडला होता। पुजारीसुद्धा त्या भीतीने तिथून निघून गेला होता, कारण की केव्हा मंदिर पडेल याची भीती होती। मंदिराला कोण अवकळ आली, एवढे सुंदर मंदिर, पण या मंदिरात रोज एक भक्त येत होता। अगदी नित्य नेमाने त्या महादेवाच्या पिंडीला जल अर्पण करायचा, बेलफूल अर्पण करायचा, भस्म अर्पण करायचा आणि जायचा। आणि एक दिवस काय झाले बरे, तर या भक्ताने माणसे आणली, गडी आणली, दगडधोंडे आणले आणि त्याने जणू काही मंदिराचा संकल्पच केला, कारण की तो दररोज हात जोडून शिवाच्या पिंडीला नमस्कार करत असे। त्यावेळी कदाचित तो असं मागत असे की हे देवा, माझ्या हातून या मंदिराचा जीर्णोद्धार
हो. त्यानंतर जाणार येणारे मंदिराकडे पाहून हळहळ. नुसतं हळहळण्याने काही होत असतं का? ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस कुणाला दुःखी होताना पाहतो आणि आपण हळहळलो, अशा वेळी आपण नुसतं हळहळण्यापेक्षा, दुःखी होण्यापेक्षा आपण आपल्याकडून जे होईल त्याला मदत करावी. अगदी तेच हे शिवभक्तानं केलं की नुसतं लोकांप्रमाणे मंदिराकडे पाहून हळहळत बसण्यापेक्षा, दुःखी होण्यापेक्षा त्याने एक दिवस माणसे आणली, गडी आणली, विटा आणल्या, दगड आणले, धोंडे आणले आणि ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात केली. कोण होते बरे हे भक्त? कोण महान भक्त होते की ज्यांनी अगदी स्वखर्चाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला, की जे आजही अगदी वेरूळजवळ टिकून आहे? ते म्हणजे मालोजी भोसले. कोण होते हे मालोजी भोसले? तर हे वेरूळ गावचे पाटील होते आणि अतिशय थोर असे शिवभक्त होते. विठोजीराजे हे त्यांचे धाकटे बंधू. वेरूळच्यात बाबाजी भोसल्यांची ही 2 मुले होती. कोण 2 मुले? बाबाजी भोसले, मालोजी आणि विठोजी. मालोजीराजे, विठोजीराजे मोठे कर्तबगार, शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद सरदार होते आणि तो काळ अतिशय धामधुमीचा होता. उत्तरेचा मुघल बादशाह शहाजहानने महाराष्ट्र गिळण्याकरता महाराष्ट्रावर आक्रमण करण्यात सुरुवात केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहाची राजधानी होती आणि मालोजीराजे हे त्याच निजामशाहाकडे सरदार होते आणि वेरूळची ही जहागिरी त्यांच्याकडे होती. आता झालं काय, तर मालोजीराजे हे अतिशय पराक्रमी होते. त्यावेळी ह्या निजामाचा मलिक अंबर नावाचा एक वजीर होता. त्यानं मालोजीराजांची कर्तबगारी पाहिली आणि त्याने येऊन निजामामुळे त्याची वाखाणणी केली, म्हणजे स्तुती केली. त्यावेळी निजामांनी मालोजीराजांना बोलवलं आणि त्यांना आपलं सरदार म्हणून ठेवलं. अशा प्रकारे मालोजीराजांना निजामाने पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर अशा 4 परगण्याची जहागिरी दिली. हळूहळू दिवस होत गेले. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी, ती फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होती. ह्या दोघांचे लग्न झाले आणि उमाबाई भोसल्या कुळांच्या लक्ष्मी झाल्या. हळूहळू भैतांना 2 मुले झाली. एकाचे नाव शहाजी व दुसऱ्याचे शरीफजी. शहाजी 5 वर्षाचे असतानाच मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारल्या गेले. विठोजीराजांनी आपल्या ह्या पुतण्याचा सांभाळ अतिशय चांगला केला व जहागिरीचा सांभाळ. त्या काळात आजच्यासारखी पद्धत नव्हती. भाऊ गेला तरी भावाच्या मुलाचा उत्कृष्टपणे सांभाळ करण्याची त्या काळात पद्धत होती आणि विशेषतः हे खानदानी घराणे असल्यामुळे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शहाजीराजांचा सांभाळ केला व आपल्या जहागिरीचा सुद्धा. पुढे विठोजीराजांनी आपल्या पुतण्याचा विवाह करण्याचा ठरवला. त्यावेळी त्यांनी ह्याच निजामाच्या दरबारात सरदार असणारे लखुजी जाधव यांची एक सुलक्षणी अशी कन्या होती. त्या कन्येला त्यांनी मागणी घातली. भोसले सारख्या नामवंत कुळात आपल्या मुलीला मागणी घातलेली ऐकून लखुजी जाधव खूपच आनंदी झाले आणि त्यांनी शहाजीराजांना आपली मुलगी जिजाबाई देण्याचे वचन दिले. लखुजी जाधव हे सुद्धा अतिशय शूर व पराक्रमी सरदार व मोठा फौजफाटा बाळगून होते व त्यांची प्रतिष्ठासुद्धा अतिशय चांगली होती. अशा प्रकारे शहाजीराणे आणि जिजाबाई यांचा थाटामाटात विवाह झाला. आता शहाजीराजांबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. शहाजीराजे हे सुद्धा अतिशय वडिलांप्रमाणे पराक्रमी निघाले. निजामाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली. निजामाच्या दरबारात त्यांचा खूप मोठा मान होता. विजापूरचा आदिलशाही त्याला मिळाला, कारण की आग्र्याचा जो सरदार होता, आग्र्याचा जो बादशाह होता शहाजहान, ह्याने दख्खन सर करण्याची मोहीम आखली होती. अशावेळी निजामशाही आणि आदिलशाही एकत्र येऊन लढण्याचा संकल्प केला.
विजापूरचा आदिलशाहसुद्धा निजामशहाला येऊन मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर, शहाजी राजे निकाराने लढलेले खूप तुंबळ युद्ध झालं आणि या दोन्ही फौजांनी शहाजहानच्या फौजांचा अहमदनगरजवळ भातवाडी येथे काय केला, पराभव केला. पण या लढाईत मात्र शरीफजी मारल्या गेले. शहाजी राजांनी फार मोठा पराक्रम गाजवला आणि ते एक शूर सेनानी म्हणून प्रसिद्ध झाले. आता शूर सेनानी म्हणून ज्यावेळी शहाजी राजे प्रसिद्ध झाले त्यावेळी निजामाचा जो वजीर होता मलिक अंबर, ह्याला मात्र हे शहाजी राजांचं वैभव खपू लागलं, त्यांची स्तुती खपू लागली आणि तो अंतर्मनातून जळू लागला. त्यामुळे हळूहळू उभयतांमध्ये वितुष्ट म्हणजेच द्वेष निर्माण झाला आणि त्यानंतर तो निजामाचे शहाजी राजांच्या विरुद्ध कान भरू लागला. आता त्यावेळी मग शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशहाकडे गेले आणि आदिलशहाने मग त्यांना, आदिलशहाला एवढा मोठा पराक्रमी सरदार आपल्याकडे आला हे पाहून खूपच आनंद झाला आणि आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब दिला. पुढे निजामशाहीत अनेक घडामोडी झाल्या. मलिक अंबर हा मृत्यू पावला. त्याचा पुत्र फत्तेखान हा खूपच कटक कारस्थानी होता. त्याने त्यानंतर त्याचा मुलगा हा अतिशय कपट कारस्थानी होता. मुघलांच्या आक्रमणाचा धोका तर सुरूच होता. त्यानंतर हळूहळू त्याने निजामशाहची हत्या घडवून आणली. अशावेळी निजामशाही वाचवण्याकरता मुघलांच्या स्वारीचा धोका, त्यामुळे निजामशाही वाचवण्याकरता निजामाच्या आईने त्याच्या हत्येनंतर परत शहाजी राजांना साकडं घातलं. साकडं घालणे म्हणजे काय, तर परत त्यांची विनंती केली की बाबा आता माझ्या पतीची हत्या घडून आणली आणि आता उत्तरेतून आग्र्याचा सम्राट स्वारी करत येते, तेव्हा आता निजामशाही जर वाचवण्याची असली तर तुम्हाला आम्हाला मदत करावी लागणारच. आणि यापूर्वी आपण पाहिलं की शहाजी राजे निजामशाहीमध्ये निजामशाहीचे सरदार असल्यामुळं त्यांना आपोआपच थोडीशी त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आणि ते परत निजामशाहीत गेले. अशा प्रकारे निजामशाही, आदिलशाही, परत निजामशाही या पद्धतीनं शहाजी राजांचा हा ऐतिहासिक प्रवास सुरू होता. आणि मग अशा प्रकारे शहाजीराजे आदिलशाही सोडून परत निजामशाहीमध्ये परत आले. अशा प्रकारे हे मराठा घराणे सरदार भोसल्यांचे पराक्रमी. आता इथं आपण वंशावळी जर पाहिली तर वेरूळचे सरदार कोण होते, बाबाजी भोसले. बाबाजी भोसल्यांची 2 मुले, ते म्हणजे मालोजी आणि विठोजी. मालोजी आणि विठोजी. बाबाजी भोसले यांची 2 मुले, मालोजी राजे, विठोजी राजे. मालोजी राजांची 2 मुले, शहाजी राजे, शरीफजी राजे. आणि शहाजी राजांची 2 मुले ती म्हणजे छत्रपती शिवाजी आणि व्यंकोजी. या पद्धतीने ही वंशावळी आहे. असे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे होते. आणि म्हणूनच महाराष्ट्राला आपल्याला एक जाणता राजा, एक चांगला राजा, एक आदर्श राजा मिळाला की ज्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये 30 वर्ष लोकांना अतिशय उत्कृष्ट असं राज्य दिलं. आणि म्हणूनच आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये त्यांना राजपुरुष म्हणून समजल्या जातं. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचे आपण पुतळे पाहतो की जे घोड्यावर बसलेले असतात, हातात तलवार असते आणि आदरानं आपण त्यांच्यासमोर आपली मान झुकते. नमस्कार.